नमस्कार. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पालकमंत्री राठोडांकडून यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा आढावा. छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 3 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या. गोंदियात आढळले कोरोनाचे 2 रुग्ण, दोन्ही रुग्णांचे लक्षण सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. कासलेल्या बेताल वक्तव्यावरून बीडमध्ये गुन्हा, तोंडाला काळे फासण्याचा ओबीसी बांधवांचा इशारा. आणि टायगरमॅन वाल्मिकी थापर कालावश. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतलाय. तक्रारी दरम्यान निवेदनकर्त्यांसमोर संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना केल्यात. पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन दाखल झालेल्या परंतु विभागांद्वारे त्यावर वेळेवर योग्य कारवाई न झालेल्या तक्रारी आणि निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रारदारांसमक्ष चर्चा करून कालमर्यादेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बाहेर एक व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून रेकी करणाऱ्या चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी आतापर्यंत 100 गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाईल, कात्री, चोरलेली युनिकॉर्न दुचाकी, स्क्रूड्रायव्हर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या घटनेमुळे स्टेट बँकेच्या सुरक्षेचेही धिंडवडे निघाले आहेत. देशात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गोंदिया जिल्ह्यात देखील 2 कोरोना बाधित रुग्ण आढळलेत. मात्र या दोन्ही रुग्णांचे लक्षण अगदी सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. दोन्ही रुग्णांचे वय 60च्या वर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी नेते अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बेताल वक्तव्य केल्याचा, त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा ओबीसी बांधवांनी दिलाय. धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याबाबत कसले हा बेताल वक्तव्य करत आहे. या प्रकरणी त्यांच्यावर बीडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. बीड एसपी ऑफिसने जाऊन रणजित कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परवा दिवशी ज्यांनी ते छोटं वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं होतं घोडा लावण्याबद्दल, रणजित कासले, तुला आमचं ओपन चॅलेंज आहे तुला की तू बीडमध्ये ये. आम्ही कुणाच्याही आई बहिणीला घोडा लावित नाहीत. आम्ही मर्दाची अवलाद आहोत. डायरेक्ट बीडमध्ये आल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुला घोडे लावतो. आणि तू असं 2 समाजामध्ये, तुझ्यामुळं 2 समाजामध्ये खूप वादविवाद निर्माण होत आहेत. आणि एसपींना माझी विनंती आहे की यावर तात्काळ कारवाई करावी, यावर मकोका लावा आणि याला कायमचं मध्ये टाकावं. आणि कासले, तुला एक चॅलेंज आहे आमचं. तू आल्यानंतर तुला तो घोडा लावतच लावतो, परंतु तुझं तोंड आम्ही तर काळ करू. दही मुंडे साहेबाबद्दल काल मंत्री संजय शिरसाटाबद्दल सुद्धा त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य, त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आणि कासलेला आम्ही पोलीस डिपार्टमेंटला हा टार्गेट करतो. सतत पोलीस एसपी बद्दल, बीडचे एसपी अत्यंत चांगले आहेत, त्या एसपीला टार्गेट करणं, डीवायजीला टार्गेट करणं याबद्दल तो सतत बोलत असतो. तरी एसपीना विनंती आहे याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि कासले, तुला आव्हान आहे, बीडमध्ये ये, तुझं तोंड आम्ही काळं करू, 100% काळं करू. तुझी हिंमत आहे तर तू बीडमध्ये ये, तुझं तोंड काळच दिसणार. 50 वर्ष वाघांसाठी लढणारे वाल्मिकी थापर यांचे शनिवारी वयाच्या 73व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. ते सुप्रसिद्ध वन्यजीव संरक्षण आणि लेखक पण होते. वयाच्या 20व्या वर्षापासून वन्यजीवांबद्दल काम करणाऱ्या वाल्मिक यांनी प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून रणथंबोरच्या वाघांच्या वर्तनाची ओळख जगाला करून दिली होती. वन्यजीवांवर 32 पुस्तके लिहिणाऱ्या थापर यांनी गेल्या काही दशकात आंतरराष्ट्रीय स्तरांवर वाघांसाठी आवाज उठवला होता. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या.
येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील चाकण महाळुंगे रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीने भीषण रूप धारण केले आहे. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे हा रस्ता सातत्याने ठप्प होतोय. वाहन चालकांना तासनतास एकाच जागी खोळंबून राहावे लागत असून अथक प्रयत्न करूनही गाड्या पुढे सरकत नसल्याचे नागरिक कमालीने त्रस्त झालेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय असलेल्या नर-मादी धबधब्यांपैकी मादी धबधबा पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झालाय. गेल्या 15 दिवसांपासून बोरी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने बोरी नदीवरील किल्ल्यातील मादी हा धबधबा प्रवाहित झालाय. हे पाणी जवळपास 70 ते 100 फूट खाली फेसाळत जाऊन आदळते. हे दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतायत. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या नीरा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत अथवा नगर पंचायतीमध्ये करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जाते. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मात्र नीरा ग्रामपंचायत याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाला पाठवत नाही. तसेच याबाबत ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावं अशी मागणी ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा ग्रामस्थांच्या वतीनं जी ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात येते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळंच नीरा ग्रामपंचायती सदस्य प्रमोद काकडे हे आता नीरा ग्रामपंचायत समोरच उपोषण करत आहेत. नक्की काय मागणी आहे त्यांची, काय खटकते ग्रामपंचायतीला ते सुद्धा जाणून घेणार आहोत. काय सांगताल, तुम्ही तर खरं नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य आहात, मात्र तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून तुम्हाला सहकार्य केलं जात नाही. नीरा ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं अशी तुमची मागणी आहे, मात्र काय नक्की होतं आहे, कुठं घोडाडले? मागच्या 2018मध्ये माझे सहकारी अनिल अण्णा असतील, अमोल साबळे असतील, इथं जेवढे सहकारी बसले त्यांनी आम्ही 2018ला मागणी केली होती. 2021मध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागायच्या अगोदरसुद्धा आम्ही शासनाला पत्रव्यवहार केला होता की आता नगर परिषद पाहिजे, ग्रामपंचायत नको. 2021 नंतर आम्ही 5 वर्ष नवीन बॉडी आली निवडून, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. शेवटच्या टप्प्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांनी सांगितलं होतं ग्रामसभेत की शेवटच्या टप्प्यामध्ये आपण नीरा ग्रामपंचायतची नगर परिषद करू. 21/5/2025ला शासनाच्या आलेल्या पत्राची दखल न घेतल्यामुळं आम्ही मासिक सदस्यांची मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये ठराव असा झाला की सर्व सदस्यांनी ठरावाला मंजुरी दिली की नगर परिषदेसाठी ग्रामसभा तात्काळ घ्या. पण आता इथं अडचण अशी झालेली आहे की एवढ्या दिवस शासनाकडनं पत्रव्यवहार येऊनसुद्धा केराची टोपली दाखवण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत सरपंच यांनी केलेला आहे. आज राष्ट्रवादी सत्तेत असतानासुद्धा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला जर हे उपोषण करायला लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैवाची गोष्ट नाही. आज हे उपोषण मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही. नीरेची अवस्था आहे की गावठाणाचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला विषय तो मार्गी लागत नाही. नीरेची लोकसंख्या मगाशी सांगितलं 25 ते 30 हजार गाठलेली आहे. आमची घरं ही सगळीही शेतीत आहेत. कुठलंही शिवतक्रारवाडी गावठाण सोडलं तर बंडगर वस्तीपासून संपूर्ण नीरा शहर हे शेतीमध्ये आहे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच मागणी आहे की सरपंचांनी तात्काळ 2 दिवसामध्ये ग्रामसभा घ्यावी आणि ग्रामसभेचा ठराव हा 2 दिवसातच शासन स्तरावर पाठवावा आणि जोपर्यंत सरपंच हा ठराव पाठवण्यासाठी तयार होत नाही, लेखी मागणी आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही दिवसरात्र उपोषणाला बसणार आहोत. खरं तर 1935मध्ये नीरा ग्रामपंचायतीची स्थापना झाली. नीरा रेल्वे स्टेशन ही ग्रामपंचायत त्यावेळेस अस्तित्वात आली आणि तेव्हापासूनच नीरेच्या गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तो सुटावा. किमान नीरा नगरपंचायत झाल्यानंतर तरी हा प्रश्न सुटेल या एकाच अपेक्षेनं नीरेतील ग्रामस्थ नीरा नगरपंचायत करावी किंवा नगर परिषद करावी याची मागणी करतात. मात्र गेली 5 वर्ष झालं ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जाते. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा. पुण्यातील चाकण MIDC फसवाफसवी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल 3 कोटी रुपयांचा कंपनीलाच गंडा घालण्यात आलाय. सदरची घटना चाकण MIDC मध्ये हुंडाई या कंपनीत घडली असून या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ
2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब, मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या बारामतीतील बांदलवाडीतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धारदार हत्यारानं मारहाण केली आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी महिलेच्या बहिणीने बारामती पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तिचा नवरा लहू वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भंडाऱ्यातील तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर 16 मे रोजी अत्याचार झाला होता. मात्र या प्रकरणी तब्बल 2 आठवड्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी समाजभीती आणि आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांमुळे तक्रार करण्याचे टाळले होते. धमक्यांनी भयभीत झालेल्या कुटुंबियांनी अखेर तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत केलंय. महाराष्ट्र प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम 4 जून पासून रंगणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर हे सामने खेळवण्यात येणार असून यात यंदा पुणे शहरातून 2 संघ सहभागी होणार आहेत. त्यात पुणेरी बाप्पा या पुरुष संघाचे नेतृत्व भारताचा खेळाडू ऋतुराज गायकवाड करणार आहे. सोबतच यंदा वुमन्स प्रीमियर लीग सुद्धा प्रथमच खेळवण्यात येणार असून त्यात पुण्याच्या पुणे वॉरियर्स या महिला संघाचा समावेश असणार आहे. या लीगमध्ये यंदा 28 कॅमेरे आणि DRAचा समावेश करण्यात आला असून प्रेक्षकांना सामने मोफत पाहण्याची सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.